हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतातूर झालाय। कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे अक्षरशः जमीन खरडून गेली। 30 पैकी 19 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। शेतकरी रात्र रात्र जागून काढतोय, तर दुसरीकडे मात्र विदारक परिस्थिती आहे। हिंगोलीत गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। पूरग्रस्त भागातून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। इकडे पूरस्थिती आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतातूर झालाय, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। तर दुसरीकडे गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं अशी टीका आता शेतकरी करतायत। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हा हैराण झालेला आहे। खरं तर शेतकऱ्याजवळ काहीच नाहीये, कारण शेतामध्ये असलेलं सोयाबीन जे काही खरीपाचं पीक असेल पूर्णतः हातचं गेलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, कारण मोठ्या कष्टाने त्यांनी शेती केलेली आहे, मात्र काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे, आणि युवा शेतकऱ्याने याच वर्षी जे आहे ते शेती करायला सुरुवात केलेली आहे। मला सांग मित्रा, तू याच वर्षी शेती करायला सुरुवात केलेली आहे, काय भावना आहे तुझ्या नेमकी? हो सर, मी डोंगरगाव पूल येथील एक युवा शेतकरी आहे, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। तर आमचं तुम्ही बघू शकता सर, 100% डोंगरगाव पूलमधली जी शेती आहे आज पाण्याखाली आहे। आमच्या गावातले टोटल रस्ते, वाहतूक जे बंद आहे, आमच्या गावासाठी रस्ता सुद्धा बाहेर यायला नाही। माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावे, शेतकऱ्याची कर्जमाफी 100% करावी, 100% शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच सर्व आणखीन काही जे होईल तेवढी मदत त्यांनी करावी, ही विनंती कृपया। आपली काय भावना आहे? माझी भावना आहे की सर, सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी। नक्कीच सर, आपण बघितलं असेल शेतकऱ्याकडे फार मोठ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या सरकारकडे फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण सरकारनं ताबडतोब मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अजून एक या ठिकाणी एक शेतकरी आहे। दादा मला सांगा, काय भावना आहे? तुमच्या परिस्थिती फार बिकट झालेली आहे, कारण आपल्या कयाधूने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। दुःखद भावना आहे सर। एकीकडे शेतकरी हा पाण्यामध्ये मरत आहेत, आणि या लीडर लोकांना काही नाही, नाचगाणे यांचे चालू आहेत। पुन्हा गौतमी पाटलाचा डान्स ठेवायचा, आपलं नवरात्रनिमित्त हिंगोली येते। यांना शेतकऱ्याची काहीही घेणं देणं नाही, यांचं फक्त ध्येय साधून घेतलं यांनी गेल्या वर्षी, आणि आता हे 5 वर्ष याच्या पुढे काहीही करणार नाही। दादा मला सांगा, तुम्ही सरकारकडे नेमकी काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ही तुटपुंजी जे यांनी जाहीर केलं की 8,500 रुपये हेक्टरी प्रमाणे 85 रुपये गुंठा, हे आम्हाला मान्य नाही, आणि आम्हाला देऊ सुद्धा नका। हे आम्हाला द्यायचं असेल तर 100% अनुदान द्या, कारण की तुम्ही बघत आहात की सर्व 100% गेलेलं आहे आमचं। त्याच्यात आमचे म्हणजे असं इतका रोष आहे शेतकऱ्यामध्ये की आम्हाला असं वाटायला की आता आत्महत्या करा, दुसरा पर्याय नाही आमच्याकडे। पंजाबमध्ये पूर परिस्थिती झाली, तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या शासनाने काय केलं, 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली। मग आपल्या राज्य सरकारला का लाजा वाटतात का शेतकऱ्यांना मदत द्यायला? इथल्या शेतकऱ्यांनी का त्यांचे घोडे मारलेले आहेत का, काय मारलेलं आहे? प्रत्येक सरकारला हीच बूम। आता फडणवीस सरकारनं का लाज वाटायला पाहिजेत ना। आता हे बघू शकता तुम्ही, त्या कयाधू नदीचं किती रौद्ररूप धारण केलं। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।